नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। श्रीलंकामधून आलेल्या तथागत भगवान गौतम बुद्धांचे अस्थि कलशाचे घेतले शिवणीवासियांनी दर्शन। दिनांक 29 मे 2024 रोजी अकोलामधील स्थित शिवणी या ठिकाणी भगवान तथागत सम्यक सबुद्धजीच्या व धम्मसेनापती महामोगलायनजी आणि श्रीलंकाचे आदिगुरु महामहिंद्रजी यांच्या श्री शारीरिक अस्थि धातू चैत्य आमंत्रित करण्यात आले। शिवणीमधील धम्मसेवक अभिजित जयेंद्र वानखडे यांच्या आग्रहाने श्रीलंका येथील भंते धम्मसुगत यांनी ही मौल्यवान व पुण्यवान संधी अकोलेकरांना उपलब्ध करून दिली। सर्वप्रथम धम्मदारा बुद्ध विहार शिवणी येथे धातू पूजा करून पालखी यात्रा, धातू दर्शन यात्रा करत सुलाई बुद्ध विहार शिवणी या ठिकाणी पोहोचल्यानंतर लोकांना अस्थि दर्शनाची मुभा देण्यात आली। यावेळेस असंख्य लोक त्या ठिकाणी उपस्थित होते। कार्यक्रमाला भंते धम्मसुगत श्रीलंका, भंते आर्य मैत्रीय ज्योती, भंते परितानंद, दामोदर जगताप साहेब, वसंतराव अवचार गुरुजी, जयेंद्र धर्माजी वानखडे, वासुदेवराव सरदार, अवधूत भोजने उपस्थित होते। बुद्ध अस्थि धातू दर्शन महोत्सव कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अभिजित जयेंद्र वानखडे, रोहित इंगोले, सुमित बाभुळकर, आशिष वानखडे, प्रकाश वानखडे, मंगेश कीर्तक, अजय गवई यांनी योगदान दिले व विशेष सहकार्य हे गावातील स्थित धम्मविनय बौद्ध सेवा समितीने केले। समस्त बौद्ध जनतेचा व शिवणी गावाच्या लोकांच्या सहाय्याने कार्यक्रम यशस्वी व शांततापूर्ण धर्ममय वातावरणात पार पडला। भंते धम्मसुगत श्रीलंका यांच्या माध्यमातून श्रीलंकातून महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, महामोगलायन भंतेजी व महामहिंद्र भंतेजी यांच्या अस्थि धातूचे काही कण आपल्या शिवणी या ठिकाणी आलेले आहेत। तरी धम्मधारा बुद्ध विहारापासून तर सुलाई बुद्ध विहारापर्यंत त्या धातूंची यात्रा काढत, पालखी काढत आपण तो एक उत्सव साजरा केलेला आहे आणि या ठिकाणी लोकांच्या अस्थि दर्शनासाठी आपण ठेवलेले आहेत। या कार्याला समस्त गावातील जे उपासक उपासिका आहेत यांच्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य पूर्ण झालं, यशस्वी झालं। यानंतर हे धार्मिक वातावरण हे या शिवणी गावात राहील अशी मी सर्वांना ग्वाही देतो। सर्वांना नमो बुद्धाय, जय हिंद। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।